श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एप्रिलच्या मध्यावर आपण आता पोहोचलेलो आहोत. अनेक ठिकाणी सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत मुलांच्या, आणि त्याचवेळी आपले सुट्टीच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याचे देखील प्लॅन सुरू असतील. याच वेळी अनेकांच्या मनात असं असेल की चला, खूप दिवस झाले आपण काही वाचलं नाही, आपण काही ऐकलं नाही, तर आपण काय वाचावं, काय ऐकावं, ह्या सगळ्या गोष्टींची उलगड आजच्या या पॉडकास्टमधनं होणार आहे. आणि आज त्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार, माझे मित्र सुनील चव्हाण. सुनील, खूप खूप स्वागत. धन्यवाद. सुनीलची ओळख करून द्यायची झाली तर पहिली ओळख त्यांची अशी करून द्यावं लागेल की ते अत्यंत उत्तम वाचक आहेत आणि विश्लेषक देखील आहेत. सकाळच्या ॲग्रोवन दैनिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे, आणि लेखन, वाचन आणि ग्रंथव्यवहार या तिन्ही प्रांतात त्यांनी मुसाफिरी केलेली आहे. आणि कुठली पुस्तकं वाचलीच पाहिजेत आपण प्रत्येक टप्प्यात, हा आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य बिंदू असणार आहे. सुनील, सगळ्यात आधी मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे की तुझं पुस्तकांवरचं प्रेम कधी फुललं? धन्यवाद संतोष, या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल. वाचन हे खरं म्हणजे बालपणापासूनच सुरू झालं असं म्हटलं तरी चालेल. याचं कारण की आमचे वडील शिक्षक होते, आणि आम्ही ज्या वाड्यामध्ये राहायचो तिथे वडिलांसह 5 शिक्षक होते एकाच वाड्यामध्ये. म्हणजे त्यातले 4 जण एकाच संस्थेमध्ये कामाला होते आणि एक प्राध्यापक होते, ते दुसरीकडे होते. तर पूर्वी म्हणजे हे मी तुम्हाला 80च्या दशकातली गोष्ट सांगतोय. त्यामुळे त्या काळामध्ये TV, मोबाईल, लॅपटॉप, आणखी कुठलीही साधन नव्हती. म्हणजे TV तर पहिल्यांदा TV मी 85-86ला वगैरे कुठेतरी दुसरीकडे जाऊन बघितलं असेल. तर वाचन हेच आमचं हे होतं. त्याच्यामुळे सगळ्यांच्या घरी प्रत्येकाचे पालक उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की पुस्तकं आणायचे, कुठले आपापल्या शाळेतल्या ग्रंथालयातले. आणि त्यावेळची पुस्तकं राजाराणीच्या गोष्टी, स्वप्नरंजन अशा यशकथा, इंद्रजाल कॉमिक्स, नंतर फास्टर फेणे, भारा भागवतांचं किंवा सिंदबादच्या सफरी, असं सगळं होतं. आणि मुळात म्हणजे कदाचित तुला पण ते असू शकतं, तू मला जरी ज्युनियर असला तरी, की त्या काळी आपल्याला शाळेमध्ये जे धडे होते ते कुठल्या तरी कथा कादंबरीमधला एक जिस्ट असायचा. बरोबर. म्हणजे आणि शंकर पाटलांची एखादी कथा असायची, खेळगंडो मला अजूनही आठवतं, किंवा धिंड मधले काही असायचं, किंवा आमच्या काळात ते लक्ष्मीकांत तांबोळेंचा एक धडा होता की तो युद्धावर जातो, किंवा कविता पण ज्या होत्या मोठ्या मोठ्या, म्हणजे इंदिरा संतांची. मला अजूनही आठवते 7वीला रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा. हे मी 7वीमध्ये, म्हणजे त्याच्यानंतर ती कविता कधी वाचली की नाही माहित नाही, पण ती डोक्यात जी फिट झाली. तर असं ते शालेय जीवनातलं वाचन जे होतं ते असं सुरू झालं. आणि साहित्याच्या जवळ आला तो. हा, म्हणजे ते वाचनाचं जे वेळ लागलं ना, खरं म्हणजे ते पालकांवरच अवलंबून असतं की आपण काय देतो. त्यावेळेस आमच्या पालकांनी सगळ्यांना पुस्तकं दिले, आणि मग सुट्टीमध्ये तर काय गोष्टीची पुस्तकं, त्यावेळेस अशी छोटी छोटी पुस्तकं यायची, 30-30, 40-40 पानांची पुस्तकं, मोठा टाईप असलेली. खूप आकर्षण त्याचं, म्हणजे पुस्तकांचं. सुट्ट्या लागल्या की पुस्तकं, असं ते वाचन वेळ जे होतं ते दिवसेंदिवस वाढतच गेलं. म्हणजे मग या वाचन वेळाची परिणिती कशात झाली पुढे? हा, म्हणजे त्याची परिणिती अशी झाली की जसं जसं आपण कुमार वयाकडून तारुण्याकडे गेलो, तर तो वाचनाचा जो स्कोप होता तो बदलत गेला. म्हणजे जसं आपण बालभारतीतनं कुमार भारतीत जातो, कुमार भारतीतनं युवक भारती, अलीकडे मुलांसाठी खूप वेगवेगळे प्रयोग केले जातात, पुस्तकं केले जातात, किंवा ॲक्टिव्हिटी खूप होतात. पण त्या काळी असं काही नव्हतं. म्हणजे एकतर एकत्र कुटुंब पद्धती मोस्टली होती, आणि मुलं सगळे एकमेकांच्या याने वाढायचे सगळे. आणि हे सगळं ग्रामीण भागातलं चित्र, ग्रामीण भागातलं, अर्थातच ग्रामीण भागातलं चित्र हे सगळं. म्हणजे छोटं गाव, आता ते जरी शहर झालं असेल तरी तो त्या काळातला ग्रामीण महाराष्ट्रच होता सगळा. आणि ऑलमोस्ट आमच्या पिढीचा किंवा सम एक्सटेंट तुझ्या पिढीची, आपला सगळा जो, आपल्याला एक, आपण लकी आहोत की आपण ग्रामीण भागात नव्हतो. त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, अत्यंत पारदर्शक आपण राहिलो. एक्झॅक्टली. मनावरती कुठलंही कशाचं प्रतिबिंब नव्हतं. त्यामुळं जे काही आपल्याला मिळालं ते स्वच्छपणे आपल्याला उतरून घेता आलं. एक्झॅक्टली. आणि परवाच आता मी एक मुलाखत भालचंद्र नेमाडेंची, तर ते मला बरोबर परफेक्ट त्यांनी वर्णन केलं होतं. ते म्हणले की आजकाल तुम्ही मोबाईल हँडसेट जर समोर धरला, तुमचं सगळं चित्त तिथं केंद्रित होतं आणि बाकीच्या जगाशी तुमचा कनेक्ट तुटतो. बरोबर. पूर्वी तसं नव्हतं. ते म्हणले की आपले 50-50 मित्र असायचे शाळेतले, सगळ्यांची नावं पाठ असायची, पुस्तकं असायची,
कुठंतरी कोकिळा ओरडली उन्हाळ्यात की आपला कनेक्ट तिकडे जायचा. बरोबर. आता काय झालंय की ह्या सगळ्या याच्यामुळे आपण प्रचंड स्वतःच नुकसान करून घेतोय. आपण ते लकी आहोत. बरोबर. की मोबाईल म्हणजे आयसोलेट न होता आपण कनेक्ट झालो आणि भवतालशी कनेक्ट झालो, लोकांशी कनेक्ट झालो आणि भावनांशी पण कनेक्ट झालो. मग आता पुढं असं होतं की आता ही कुमारवयीन किंवा त्याच्यातनं पुढं कॉलेज काळामध्ये म्हणजे साने गुरुजींचं श्यामची आई, म्हणजे श्यामची आईच्या बाबतीत असं म्हणलं जातं की मराठीमध्ये असा एखादा माणूस नसेल की त्यांनी श्यामची आई वाचलेली नसेल. बरोबर. आणि कित्येक वेळेला श्यामची आई वाचलेले. पुढं गेलं तर पु ल देशपांडे, वपू काळे किंवा मग कवींमध्ये सांगायचं तर इंदिरा संत, नंतर आपले भारत आंबे, असे त्या काळातले जे फेमस कवी होते त्यांच्या कविता पण म्हणजे अजूनही लक्षात आहेत त्या कविता. म्हणजे जुन्या काळातल्या. तू तर कवी मनाचाच आहे त्याच्यामुळे तू जास्त सांगू शकतो आपल्याला आठवणारे. नाही म्हणजे ते करताना शब्दांचे मनावरती संस्कार झाले होते. एक्झॅक्टली. बरोबर. आता मनांचे शब्दांवरही संस्कार होत नाहीयेत. बरोबर. कारण मनच थाळ्यावर नाही. नाही तेच ना. काय होतं की बहुश्रुतपणा जो असतो ना माणसाला, तो एकतर तुमचं नेटवर्क केवढं आहे मित्रांचं, तुमचा मित्रपरिवार केवढा आहे आणि तुमचं वाचन किती आहे त्याच्यातूनच येतो. हा वाचन हा संस्कार खूप मोठा आहे. बरोबर आहे. म्हणजे पुस्तकांशी जे नातं जोडलं शाळेत असताना लहानपणापासून आणि नंतर तू सांगितलं की वाचनाचं हे थोडंसं कसं वाचनाची इयत्ता कशा बदलत गेली थोडक्यात. पुढे गेल्यानंतर आठवत असेल तुमच्याकडे लातूरला काही दिवस ते होते गुरुनाथ नाईक. गुरुनाथ नाईकांच्या सगळ्या धुरंधर कथा होत्या त्या सगळ्या. नंतर अरुण हरकारे, बाबा कदम, सुहास शिरवळकर, असं ते की त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे मला आठवत आहे लायब्ररीमध्ये अख्ख्या अलमाऱ्यांमध्ये ती पुस्तकं भरलेली असायची आणि ती सतत हलणारी असायची. कायम त्यांना मागणी असायची. मिळायची नाही. आणि त्यावेळेस प्रति कमी असायच्या. सगळे हार्डबाउंड लायब्ररीतले सगळे पुस्तकं. मग ते केल्यानंतर पुढं लक्षात असं आलं की अरे थोडं वाचन हळूहळू बदलतच जातं आपलं. मग मृत्युंजयचं शिवाजी सावंत किंवा नासा इनामदारांचं शहेनशाह हे पुस्तक मी 90s मध्ये वाचलेले, औरंगजेबावरचं. बरोबर. ते प्रचंड गाजलं होतं त्यावेळेस पुस्तक. तसं कव्हरही मला आठवतं. बरोबर. असं एक वाघाचं कातडी असलेलं त्याचं एक कव्हर होतं. किंवा सिना पेंडसेंच्या कादंबऱ्या, माझी जन्मठेप विदा सावरकरांचं. नंतर पुढं आणखीन थोडंसं गेलं की एक युग असं सुरू झालं की त्या काळात बलुतं आलं दया पवारांचं, म्हणजे दलित आत्मकथन जे म्हणतो आपण. हो, ती त्या काळात चांगली आली. बलुतांनी त्याला एक मोठा एकदम हे दिला, उंची दिली. मग लक्ष्मण गायकवाडांचं उचल्या असेल, आपल्या लक्ष्मण मानेंचं उपरा आहे, किंवा अण्णाभाऊ साठेंची पुस्तकं जी आहेत ती फकीर आहे, निंबाळींचं मला शरणकुमार अक्करमाशी होतं. नंतर तुमचे मराठवाड्यातले गावकी रुस्तुम अचलखाम. तर हे सगळे जे होते त्याच्यानंतर असंही जग असू शकतं. म्हणजे मला सगळ्यात एक गोष्ट शरणकुमार लिंबाळ यांच्या पुस्तकामध्ये सोलापूर असं वर्णन आहे की त्याची आई आजी जनावरं जायची चरायला ना, तर त्यांचं शेण गोळा करून आणायची. तर शेणामधले जे त्यांनी न पचलेले दाणे असायचे धान्याचे, ज्वारीचे, ते वेगळे काढायचे, धुवायचे आणि त्याच्या भाकऱ्या करायच्या असं वर्णन आहे. आणि ते मग तो छोटा शरण म्हणायचा आईला की याला शेणाचा वास येतोय या भाकरीला. तर असं पण लाईफ असू शकतं. किंवा त्याच्यातच एक वर्णन आहे, एका मजुराची त्यांनी भाकरी चोरली होती, रोजगार हमीवर काम करणाऱ्या. भाकरीचं फडकं फोडलं तर त्याच्यात भाकरी, एक कांदा आणि 2 तळलेले उंदीर, असं ते असा करंट बसला की अरे हे असं पण असू शकतं. मग थोडासा तो वाचनाचा आपला हेच बदलतो आणि विचाराचा पण आपला एखादा असा काही धक्का बसला मध्ये कोशातनं बाहेर पडतो आपण. आणि मग पुढं हे वाचन तर सुरूच होतं. मग बनगरवाडी, आता बनगरवाडी 1950ला आलेली त्यांची कादंबरी, व्यंकटेश माडगुळकरांची. पण त्याच्यावरती सिनेमा आल्यानंतर ती कादंबरी खूप चालली. पण त्याच्या आधी ती बनगरवाडी वाचलेली होती. आपल्याला ग्रामीण भागामध्ये आपण जो राहतो त्याचा एक काय की तो सगळं वास्तव, तिथला आशय जो असतो, भाषा, प्रदेश, तो आपल्या जमिनीशी संबंधित असतो. त्यामुळे तो आपण पटकन रिलेट करतो. बरोबर. म्हणजे बनगरवाडीतला मास्तर किंवा त्यातले जर पात्र आपण जर बघितले तर आपल्या सगळे डोळ्यासमोर असतात ते पात्र. इव्हन त्यांचं मानदेशी माणसं सुद्धा मला आठवत आहे. कॅरेक्टर आपल्या आसपास असलेले सगळे कॅरेक्टर आपण बघितलेले असतात. पण आपण म्हणतो अरे. आणि मगाशी तू ज्याचा उल्लेख केला की अशातलेच काही गोष्टी आपल्याला असायच्या शालेय अभ्यासक्रमात. तसंच मला तो धर्मारामोशी आठवतो. ते आपल्याला मराठीच्या पुस्तकामध्ये होतं. त्याच्यातलाच एक पाठ घेऊन
असं केलेलं. मग शंकरराव खरातांचं तराळांतराळांमधला एखादा हे असायचा, किंवा पुलंच्या याच्यातला वपू काळ्यांच्या याच्यातला एखादा त्यांच्या कथांमधला. पुढं जसं जसं अपग्रेड होत गेलं तसं जयवंत दळवींचे चक्र, किंवा मधु मंगेश कर्णिकांची माहीमची खाडी, आनंद यादवांचं गोतावळा, रारम बोराडे मराठवाड्यातले त्यांचं पाचोळा, गारंबीचा बापू, यशोदा, हे श्रीना पेंडसेंची. हे सगळे श्रीना पेंडसे कोकणातले होते, रारम बोराडे मराठवाड्यातले, आनंद यादव पश्चिम महाराष्ट्रातले कोल्हापूरचे, मंगेश कोकणातलेच. ह्यांनी प्रत्येक ठिकाणचा आपला जो भाषा, प्रदेश, आजूबाजूची माणसं, हे सगळं त्या कादंबऱ्यांमध्ये आणलं होतं. बरोबर. म्हणजे एक तू जे विचारलं अपग्रेडेशन कसं होतं, तर नंतर आहे ना कादंबरी हाच वाचनाचा आवडीचा विषय आहे असं जाणवायला लागलं मला तरी. म्हणजे की ठीक आहे तुम्ही छोट्या ललित कथा वगैरे वाचता, पण कादंबरीमध्ये जो मोठा अवकाश असतो सगळा, की जो माणसाला हलवून टाकतो, तर तो कथेमध्ये आहे. म्हणजे असं नाहीये, कथेमध्ये आहे, कवितेमध्ये आहे, लघुकथा वगैरे खूप चालतात, दिवाळ्यांकांमध्ये खूप कथा येतात, पण कादंबरीला जो एक मोठा अवकाश जो आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये कादंबरीकार जे आहेत मराठीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मोठी गॅप जी होती मधल्या काळामध्ये ती भरून निघाली. म्हणजे तुमचे मराठवाड्यातले शेषराव मोहिते आहेत लातूरचे, त्यांचं असं जगणं मोलाचं ही खूप अप्रतिम कादंबरी आहे. झाडाझडती विश्वास पाटलांचं, किंवा सुरेश शिंदेची सर्जा म्हणून आहे, भीमराव वागचौर यांचं रानखळगी, बाबा भांडांची दशक्रिया, नंतर सदानंद देशमुख आपले बारोमास, आणखीन त्यांचं एक तहान. तर हे जे सगळं आहे ना, हे आपल्याला का रिलेट होतं, कारण आपण त्या प्रदेशामध्ये वावरलेलो आहे. बरोबर आहे, ते तर कारण आहेच. पण मला एक प्रश्न असा नेहमी पडतो, आणि त्याचं आता तू थोडक्यात काही उदाहरणांसहित उत्तरे देण्याचा प्रयत्न केलाय, ते म्हणजे अपग्रेडेशन कसं होतं आणि त्याची काय कारण आहेत, असंच थोडक्यात. म्हणजे आधी उत्तर झालं आणि त्याच्यातनं हा प्रश्न कदाचित त्या प्रश्नात जणू हे उत्तर आहे. आता तुझा वाचन प्रवास खूपच मोठा आहे, आणि आय मस्ट ऍडमिट, आणि मी ते जवळून पाहिलेलं आहे. आणि तू ग्रंथ व्यवहाराशी पण संबंधित आहेस, ग्रंथ चळवळीशी पण तुझा जवळून संबंध आलेला आहे. मला वाटतं ढवळे ग्रंथ, अक्षरधारा असेल, ते वाचन प्रेमामुळेच तिकडे. बरोबर आहे, यांच्याशी तुझा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खूप जवळून संबंध आलेला आहे, आणि त्याच्यामुळे लोक काय वाचतायत हे तुला माहित होतं, आणि स्वतःचंही वाचन होतं. तुला असं आत्तापर्यंतच्या प्रवासात असं जाणवतं का की मराठी वाचक जो आहे तो एखादा कुठला ट्रेंड चालू आहे म्हणून त्याच वाचन जास्त करतो, जसं इंग्लिशमध्ये असतं ना बेस्ट सेलरच्या मागं सगळे असतात, का मराठी वाचक जास्त चोखंदळ राहिलेला आहे? तुझं काही निरीक्षण आहे? मराठी वाचक चोखंदळ आहेच, म्हणजे त्याच्यात नो डाऊट. कसं असतं, परत माझंच मत आहे, म्हणजे सांगतो मी की तुम्ही कुठल्या प्रदेशातून येता, कुठल्या समाजातून येता, तुमचा आजूबाजूचा भवताल काय आहे, आणि तुमचं जगणं काय आहे, म्हणजे तुमचं लाईफ आतापर्यंत, शेवटी माणूस तिथेच रिलेट करतो. बरोबर, हे सगळ्यात महत्वाचं. प्रश्न तुझा असा होता की इंग्लिश प्रमाणे मराठीमध्ये होतं का असं. तर मला असं वाटतं की मराठी वाचनाचं जे प्रमाण होतं ते वाढलेलं आहे. पूर्वी जे खूप कमी होतं ते वाढलंय. याचं कारण शिक्षणाचा जो अनुशेष होता, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ, वाचन करणाऱ्यांची एक अनुशेष भरून निघाला आणि वाचन करणाऱ्यांची एक मोठी जनरेशनच तयार झाली. मी तुला आश्चर्य वाटेल की जर हे ग्रंथयात्रा करणारे जे लोक आहेत, ढवळे ग्रंथयात्रा, अक्षरधारा, साहित्य यात्रा, साहित्य जत्रा, यांच्या जर मुलाखती घेतल्या, त्यांनी आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये सगळ्यात जास्त पुस्तकं कुठे विकलेली असतील? मराठवाडा, विदर्भ याच भागामध्ये, की साधारणतः 20 जिल्हे महाराष्ट्रातले तिथे आहेत त्या 2 भागामध्ये. आणि ते अलीकडे पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर हे तुलनेने पुढारलेले होते. पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की या भागातनं जे वाचक तयार झाले पुढे, आता कुठलेही तू सिनेमा काढ किंवा तू या वेब सिरीज काढ, त्यांतले जे मूळ जे आहेत त्याच्यातले ते आयदर ग्रामीण भागातनंच आलेले आहेत कुठूनही. याचं कारण त्यांनी तसं वाचन त्यांचं प्रगल्भ केलं. आता तू बघितलं असेल आघाडीचे, आता आपण बनगरवाडीचं नाव घेतलं, नाटककार चंद्रकांत कुलकर्णी किंवा असे अनेक नावं घेता येतील की त्यांचं वाचन आहे, त्याच्यातनं नाटक, त्याच्यातनं दिग्दर्शक झाले. म्हणजे वाचनाने ह्यांच्यातल्या प्रतिभेला एक वेगळा अवकाश मिळून दिला. हो, मिळाला. आणि तो म्हणजे की आता हे जे काही मी नावं सांगितले, बनगरवाडी किंवा श्रीना पेंडसेंच्या गारंबीचा बापू, याच्यावरती जे सिनेमे आले, त्याच्यामुळे
जी पिढी वाचत नव्हती त्यांनी सुद्धा ती पुस्तके घेऊन वाचायला लागली. म्हणजे माध्यमांतर पण तिथे झालेलं आहे. आता अनेकांना वाचनाची आवड असते, वेळ मिळत नाही, तरीही आपण नक्की कधीतरी वाचू असं एक ठरवलेलं असतं. आता स्टोरीटेल सारख्या माध्यमातून आम्ही तो एक पर्याय पण त्यांना देतो. तुम्ही वाचू शकत नसाल किंवा वेळ मिळत नसेल तर ऐका, पण पुस्तकांची कनेक्टेड राहा. अशा वेळेस अनेकांना कुठली पुस्तकं निवडावी आपण हा एक थोडासा संभ्रम असतो. ठीक आहे, प्रचलित किंवा लोकप्रिय पुस्तकं अनेकांना माहिती आहेत, पण तुझ्या आतापर्यंतच्या वाचन प्रवासात अशी कुठली पुस्तकं तुला आवर्जून नोंदवावीशी वाटतात का, ती कदाचित लोकांना माहिती आहेत, माहित नाही, पण त्यांनी ते आवर्जून वाचावी किंवा ऐकली पाहिजे? मी याच्यात पॉप्युलर कॅटेगरी सोडून जर मला विचारलं आता की या क्षणी तुम्ही कुठली पुस्तकं वाचायला सांगाल, तर मी पहिले नाव घेईल त्याच्यामध्ये मिलिंद बोकील. म्हणजे अर्थात मिलिंद बोकील असं अननोन नाही आहेत, पण फार नोन पण नाही आहेत लोकांमध्ये, थोडंसं अनवट आहेत किंवा वेगळ्या धाटणीचे. म्हणजे आता मिलिंद बोकील लोकांना कधी माहीत झाली, शाळा कादंबरी आली आणि त्याच्यावरती चित्रपट आला. बरोबर. त्याच्यामुळे शाळा कादंबरीचा खप वाढला. बरोबर. पण मिलिंद बोकीलांनी इतकं उत्कृष्ट लेखन करून ठेवलेलं आहे, म्हणजे विशेषतः त्यांच्या, म्हणजे मिलिंद बोकीलांना मी लेखक नाही म्हणत, त्यांना एक समाजशास्त्रज्ञ पण म्हणतो. समाजशास्त्रज्ञ असलेला माणूस तो अतिशय वेगळ्या स्टाईलने लिहितो पण, म्हणजे त्यांना खूप छान कथानक त्यांच्या याच्यामध्ये आहे. म्हणजे असं नाही की कसं असतं की समाजशास्त्रीय लेखन जे असतं ना फार वृक्ष वाटेने जातं, वाचवत नाही. पण मिलिंद बोकीलांचं जर मी 2 पुस्तकांचं नावं सांगेल, त्यातलं एक समुद्रापारचे समाज, हे प्रवास वर्णन आहे. आता तू अनेक वेळेला अनेक युरोपांमधले देश फिरून आलेला आहे किंवा मी सुद्धा गेलेलो आहे, पण मिलिंद बोकीलांचं हे जर समुद्रापारचे समाज वाचल्यानंतर अरे मी हॉलंडमध्ये गेलो होतो आणि हे मला माहितच नव्हतं, अशा पद्धतीने पण बघायचं असतं, अशा पद्धतीने दृष्टी मिळते. तर इतकं अफलातून लिहिले त्यांनी. कथा आहे त्यांची, उदकाची आरती म्हणून आहे त्यांचं. नंतर त्यांचं एक जनाचे अनुभव पुस्तक, एक सामाजिक लेखन आहे त्यांचं. महेश्वर नेचर पार्क म्हणून एक आहे. नंतर मार्ग, रणदुर्ग, झेन गार्डन हे त्यांचे कथासंग्रह आहेत. नव्या पोस्ट 90 म्हणून आपण उदारीकरणाच्या ह्याच्यानंतर, तर जे परफेक्ट ज्यांनी समाज ओळखलेला आहे. बरोबर. उदाहरण सांगतो तुम्हाला त्यांच्या, म्हणजे मी असं कधी वाचलेलं नव्हतं. तुमच्या लातूर किल्लारीमध्ये जो भूकंप झाला मराठवाड्यामध्ये, त्यांच्या जनाच्या अनुभव पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे, त्याचं टायटल आहे भूमिकन्यांचे भाल प्रदेश. ह्या सगळ्या विधवा आहेत भूकंपामधल्या तिथल्या. त्या नवरा मेल्यानंतर मोस्टली सगळ्या विधवा ज्या होत्या त्यांनी स्वतःला कसं सावरलं आणि त्या कशा यशस्वी झाल्या असं त्याच्यात वर्णन आहे. आणि दुसरं त्याच्यातलं असा प्रचंड एक विरोधाभास आहे की त्यांचे नवरे जर हयात असते त्या कधी अशा यशस्वी झाल्याच नसत्या. म्हणजे त्यांनी आपल्या समाजाचा एक विरोधाभास त्यांनी आपल्याला ढळढळीत दाखवला. म्हणजे सगळं असताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी करता येत नाहीत, होत नाही, पण एक दुर्दैव ओढवल्यानंतर त्यातनं एक प्रकारची वेगळी भरारी तुम्ही घेता, जी भरारी कदाचित त्या संकटाच्या आधी तुम्हाला घेता झाली नसते, सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सुद्धा. आणि दुसरं, मी अनवट नाव नाहीये ते, परंतु अनेकांना माहितीच नाही ते साने गुरुजी. साने गुरुजींना फक्त आपल्याला श्यामची आई एवढंच माहिती आहे, पण साने गुरुजींनी त्यांच्या लाईफमध्ये 140 पुस्तकं लिहिली आहेत. आणि विशेष म्हणजे की त्यांनी ललित साहित्याचा जो पाया आहे मराठी लेखनामधला, तो साने गुरुजींनी घातलाय. म्हणजे असं हे मी म्हणत नाही, हे समीक्षक म्हणतात. आणि समाजावर विस्तृत प्रभाव, म्हणजे त्यांनी सर्व थर, जाती जमाती, समूह, स्त्री पुरुष, मुलं, वर्गेतर जे आहेत ते सगळ्यांना जिव्हाळ्याचं असं लिखाण केलं त्यांनी. आणि आज म्हणजे श्यामची आई आजवर 10 ते 12 कोटी लोकांनी वाचलंय. आजकाल 2000ची एडिशन निघते आणि त्याचे वाचक 2-4 हजार असतात. 10-10, 12-12 कोटी लोक वाचतात असं एकमेव पुस्तक आहे श्यामची आई, की जे सगळ्या पिढीतल्या यांनी वाचलेलं आहे जवळपास आजपर्यंतच्या. त्यांनी भाषांतर म्हणजे हिंदी, इंग्रजी, तमिळ लोककथा, गटे जो आहे त्याचं महाकाव्य फाउस्ट, बॅक टू लिप्स, अलेक्झांडर ड्युमा, व्हिक्टर विगो हे फ्रेंच क्रांतीच्या ह्याच्यातलं, त्याच्यातलं ला मिझरेबल, नंतर इराणमधलं रुस्तम सोहराब, हे त्यांनी भाषांतर करून आणले मुलांसाठी गुरुजींनी, साने गुरुजींनी. चिनी कथा, गोड गोष्टींचे भाग जे आहे साने गुरुजींचे, ते तर प्रत्येक घरातल्या मुलांनी वाचायला पाहिजे एवढं हे आहे ते. आणि खूप म्हणजे साने गुरुजींनी म्हणजे भारतीय संस्कृती नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला 1937 साली. तो इंटरनॅशनल क्लासिक समजला जातो आजवरचा, की इंडियन संस्कृती आपण म्हणतो, पण आपल्याला सांगता येत नाही काय आहे ते. बरोबर. जर तुम्हाला सांगायचे असेल भारतीय कल्चर आहे, आता भारतीय संस्कृती तुम्ही सांगू शकता आता हे आमची भारतीय संस्कृती. बरं, ती भारतीय संस्कृती म्हणजे अशी टिपिकल आपण डोळ्यासमोर म्हणतो ती नाही.
जगाकडे बघतो तेव्हा आपण कोण आहे हे खरं कळतं. तशा अर्थाने रंगनाथ पठारे मी एक नाव सांगेल. रंगनाथ पठारेंचं आपल्याला फक्त ताम्रपट माहिती आहे, पण त्यांची आत्ता अलीकडची मोठी कादंबरी आहे सात पाटील कुलवृत्तांत, सगळ्यात 800 पानांची. तर ती 700 वर्षांचा जो विस्तृत पट आहे तो त्यांनी अतिशय रंजक पद्धतीने आपल्यासमोर मांडलाय. अहमदनगर ते अफगाणिस्तान कोण होतो म्हणजे तिथे कळतं. आपण सगळे जाती धर्म जे पाळतो ना ते जर वाचलं तुम्ही की आपल्या अफगाणिस्तानामध्ये पण रिलेशन आहेत, बायोलॉजिकल म्हणजे रिलेशन आहेत तिकडचे. बरोबर. म्हणजे असं सगळं ते हिंदू मुस्लिम मराठा ब्राह्मण बौद्ध हे सगळे गळून पडतात ते जर वाचलं तर. मुळं शोधण्याचा प्रयत्न केलाय. ते तरुण पिढींनी जरूर वाचलं पाहिजे. मिलिंद बोकिलांचं मी नाव सांगितलंच. व्यंकटेश माडगुळकरांच्या ज्या आहेत ना विशेषतः आपल्याला 2-3च हे माहिती आहे, पण त्यांचे सगळं खाण जे आहे ना आणि अतिशय अप्रतिम स्टाईल आहे त्यांना लिखाणाची, म्हणजे अतिशय माहितीच आहे तुला आता. की त्यांचं तर मला सगळ्यात करुणाष्टक, सत्तांतर, हस्ताचा पाऊस, माणदेशी माणसं तू सांगितलं आता ते करुणाष्टक मध्ये तर हस्ताचा पाऊस मला अजूनही आठवतो. म्हणजे क्लासिकच आहे ना ते. सुंदर होतं करुणाष्टक. म्हणजे ती बिचारी दारिद्र्याने ग्रासलेली 8 मुलांची आई, तिच्यावरती ते आहे ती सगळी स्टोरी. आणि हे सगळं आपल्या आसपास आहे, फक्त आपल्याला सत्तांतर जे सांगितलंय ती राजकीय याच्यावरती आहे ती. मला वाटतं फार कमी राजकीय कादंबऱ्या आहेत आपल्याकडे. माकडांच्या टोळ्या असतात ना त्याच्यातलं सत्तांतर. म्हणजे एखादा नर असतो तो म्हातारा झुकतो ज्यावेळेस, मग त्यावेळेस दुसरा नर कसं त्याची सत्ता ताबीत करतो, त्या पॉवर शिफ्ट कसं होतं, तर ते सेम त्यांनी माणसातलं आणि त्याच्यातलं असं वर्णन मी फक्त तिथे माकडाच्या टोळ्या घेतल्या. असं अॅनिमल फार्म ते सुद्धा एक क्लासिक आहे. ऑल आर इक्वल, सम आर मोर इक्वल. आता तो जॉर्ज ऑरवेल हा लोकांना अनेकांना माहिती नाही आहे. तो भारतात जन्मलेला आहे, बिहार. हो, त्याचा जन्म भारतातला आहे जॉर्ज ऑरवेलचा. म्हणून त्यांनी इतकं करेक्टली सांगितलेलं आहे. म्हणजे ते पॉलिटिकल तर अजूनही ते क्लासिकच समजले जातं जॉर्ज ऑरवेलची कथा. आणि आपल्या सगळ्यांचे आवडते लेखक ते आहेच भालचंद्र नेमाडे. त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या ज्या आहेत 6 कादंबऱ्या. आपण नेमाडे सरांना एकत्र भेटलोय आहोत आणि तुझंही अनेकदा त्यांच्याशी खूप इंटरॅक्शन होतं वगैरे. नेमाडे सरांची तुला आवडलेली सगळ्यात चांगली कादंबरी कुठली? मला तर खरं जर मला विचारलं, अगदी म्हणजे आता नेमाडे सर हे ऐकणार नाहीत असं ग्रहित धरून तू थेट मला सांग माझ्या कानात. नाही, मला तर त्यांच्या आहे ना म्हणजे कादंबऱ्या त्यांच्या कोसला वगैरे तर हे फेमस आहे, म्हणजे ते परत रिपीट करण्यात अर्थ नाही. पण नेमाडे सरांची कविता जी आहे ना तर ती कविता फार ग्रेट आहे. म्हणजे मला तर ती 2च कविता संग्रह त्यांचे, मेलडी आणि देखणी, आणि आता 3रा येतोय. बरोबर. आता त्यांच्या 3ऱ्या याच्यातली एक कविता जी आहे अनप्रकाशित, आता ती माझ्यासमोर नाहीये, नाही तर ती फारच अप्रतिम कविता आहे. त्यांनी मला ती एक शेअर केली होती ती कविता. तर त्यांच्या कविता फार अप्रतिम आहे नेमाड्यांच्या. परत आपल्या बोलण्यामध्ये विषय राहून गेला की आपले पुरुषोत्तम पाटील धुळ्याचे, माहित नाही लोकांना पण अप्रतिम कविता आहे त्यांची. पी सावळारामचा किस्सा मला म्हणजे आजही हे आठवतो. मी त्यावेळेस ढवळे ग्रंथयात्रेमध्ये काम करत होतो आणि ठाण्याला ते आले अचानक, बरं का. आवडत्या कविता आणि आवडता कवी आपल्या समोर कसा भेटतो त्याला रोमहर्षक म्हणता येईल अशी आठवण आहे की पी सावळाराम ठाण्यामध्ये ते ठाण्याचे नगराध्यक्ष पण झाले होते, लोकांमधनं निवडून आलेले. एक अजबच ते हे होतं. तर ते अचानक आले आणि मी समोर बसलेला होतो असं, आणि त्यांची तेच गळ्यात मफलर वगैरे सगळे फिरून आले आणि म्हणाले मी पी सावळाराम. एकदम असं हेच झालं ना. म्हणलं काय 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 घ्यायचं आहे का सर? नाही म्हणले आता काय या वयामध्ये काय पुस्तकं वाचायची वगैरे, आलो तो इथेच राहतो मी जवळ. तर मग असं जर बोलणं वगैरे झालं आणि मला म्हणले तुझी डायरी काढ. पण मला अजून त्या 4 ओळी लक्षात आहे. ते म्हणले तुझ्यासाठी मी ती 4 ओळी लिहितो. त्या 4 ओळी मला अजून त्यांनी म्हणजे की जुनं मला असं वाटलं की माझ्यासाठी तोंडावर खुश करण्यासाठी बोलले असतील, कुठेतरी असतील त्या लिहिलेल्या. मी त्या शोधल्या, मला अजूनही सापडलेल्या नाहीत त्या. त्यांनी त्या असं लिहिल्या होत्या. अशी माझी एक छान हार्डबाउंडची डायरी होती आणि त्यांच्या अक्षरात त्यांनी लिहिलं होतं, मला वाटते गरिबांसाठी गरिबाहूनही गरीब व्हावे. मला वाटते गरिबासाठी गरिबाहूनही गरीब व्हावे. दीन दुबळ्या डोळ्यांमधल्या आसवांचे अमृत प्यावे. आणि अशी मोठी त्यांची सही पी सावळाराम असं करून ते दिली. म्हणले हे घे तुला. तर ती अशी एक त्यांची खूप मोठी आठवण आहे. दुसरी माधव गडकरी, आपला कॉमन मित्र आहे. अरुण नाईक आणि मी अक्षरधारासोबत काम करत असताना एक आमची आठवण आहे गिरगावमधली.
तर गिरगावमध्ये आम्ही एक एक्झिबिशन लावलं होतं एका शाळेमध्ये. आर्यन असं काहीतरी नाव होतं शाळेत, आणि मराठी जशी आपल्याकडचे बाल शिक्षण किंवा अशी मराठी संस्था चालकांची. आणि त्यांनी आम्हाला दिले होते 15 दिवस. आणि अचानक त्यांनी म्हणले की आंब्याच्या लोकांची डिमांड वाढली आता खूप, आता तुम्हाला ते हॉल खाली करावं लागेल. त्यावेळेस मी ना अरुण नाईकाकडे ती जबाबदारी होती त्या प्रदर्शनाची. आणि मग आता काय करायचं, अरुण म्हटलं बघू आता काय व्हायचं ते नंतर बघू. मग त्यांनी माधव गडकरी दुसऱ्या दिवशी एक्झिबिशनला भेट द्यायला आले. आणि मग बोलता बोलता असा विषय झाला की हे असं असं सांगतायत ते खाली करा, आंब्यावाले जास्त भाडं देतात. तर माधव गडकरींचा एक कॉलम होता चौफेर नावाचा लोकसत्तामध्ये. त्यांनी म्हणजे सुरुवातच अशी केली. अरुण नाईक आणि सुनील चव्हाण या 2 तरुणांनी मुंबईमधल्या गिरगावामध्ये जे मराठीचं नाक समजलं जातं त्या या शिक्षण संस्थेमधल्या याच्यामध्ये पुस्तकांचं प्रदर्शन भरवलंय. त्या संस्था चालकांना त्यांच्या दृष्टीने आता पुस्तकं महत्वाची नाहीत, आंबे महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे ते त्यांना हाकलून लावणार आहेत आता. हा. आणि तो काळ होता, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, प्रमोद नवलकर सांस्कृतिक मंत्री होते, आणि बाळासाहेब ठाकरे सर्वेसर्वा होते, शिवसेना भाजप. तर ही अशी मराठीची गळचेपी बाळासाहेब ठाकरे कसे सहन करतात असं करून त्यांनी तो कॉलम लिहिला होता आमच्यावरती, दोघांवरती. म्हणजे आम्हाला, आणि त्यावेळेस कसं होतं, सोशल मीडिया वगैरे काहीच नाही ना, छापून आलेलं म्हणजे म्हणजे. तर त्याच्यात त्यांनी आणखीन एक मुद्दा ऍड केला. आम्ही त्यांना सांगितलं सगळे अनुभव. तर म्हणलं की आता काय होतं, पुस्तकांवर जकात आहे सगळीकडे. आणि तुला जर आठवत असेल ना, पूर्वी जकात नाक्यांवर मोठ्या मोठ्या रांगा लागायच्या, सगळ्या ट्रक असे लांब लांब लांब, आणि त्याच्यामध्ये पैसे दिल्याशिवाय काय सोडायचेच नाही. आणि पुस्तकांचे पण ट्रक म्हणजे दुसऱ्या दिवशी काहीतरी संध्याकाळी उद्घाटन असायचं ठरलेलं, आणि आडून ठेवायचे ते. त्यांनी त्याच्यावर पण नोंदले की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पुस्तकांवर जकात बंद करायला पाहिजे. त्याचा परिणाम असा झाला, त्या काळी दखल घ्यायची मीडियाचे लोक, राज्यकर्ते दखल घ्यायचे, आणि बाळासाहेब ठाकरेंचा थेट उल्लेख केला त्यांनी. बरोबर. म्हणजे त्याच्यानंतरच्या 2 महिन्यामध्ये पुस्तकांवरची अख्ख्या महाराष्ट्रातली जकात बंद झाली. ती आज तागायत बंद आहे, म्हणजे अजून सुरू झाली नाही. म्हणजे कसं होतं की मराठीवरील प्रेम, त्याच्यामुळे आपल्या हातून एक गोष्ट झाली असं इनडायरेक्टली का होईना, बरोबर, समाधान आहे. बरोबर. आता तू उल्लेख केलास, काही पुस्तकांचा उल्लेख केला, थोड्याशा वेगळ्या धाटणीच्या पुस्तकांचा उल्लेख केला, काही आठवणी पण सांगितल्या. मला अजून याच्यावरती राहू नये असं वाटतंय. मध्यंतरी आपण एका गोष्टीवर चर्चा केली होती की महाराष्ट्राला अनेक उत्तम लेखक ज्ञातच नाहीत. असे काही लोकांची पण तुझ्या समोर काही नाव आहेत का? खरंच आहे, तू म्हणतो तसं की महाराष्ट्रामध्ये असे अनेक लेखक आहेत की त्यांनी एखाद दुसरं कादंबरी लिहिली आहे आणि ते लोकांच्या विस्मृतीच्या पलीकडे गेलेत. उद्धव शेळकेंनी असं नाही की नंतर लिहिलं, पण त्यांनी धग ही अतिशय अप्रतिम कादंबरी लिहिली की ती क्लासिक समजली जाते. आणि त्याच्यामधली जी शेतकरी स्त्री, तिच्या संसारामध्ये झालेलं सगळं आलेलं वादळ, आणि ती कशी त्याच्यातनं उभी राहिली. नंतर चारुता सागरांचं नागिन. चारुता सागर हे त्यांचं टोपण नाव होतं. ते होते दिनकर भोसले. त्यांचं नाव दिनकर भोसले. हे 2 मला तर पटकन आठवलेली नाव आहेत. दिबा मोकाशी सुद्धा. दिबा मोकाशी हा म्हणजे मी तर असं म्हणेल, सोपं कसं लिहावं मराठीमधलं, तर ते दिबा मोकाशींकडनं शिकलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात अवघड असतं सोपं लिहिणं, लोकांना सोपं लिहिताच येत नाही. पण दिबा मोकाशींचं लिखाण, जर तुम्हाला जर आयडियल लिखाण करायचं असेल तर दिबा मोकाशींचं लिखाण तुम्ही वाचलं पाहिजे. ते केवळ दिबा मोकाशी लिहितात म्हणून नाही, पण मराठीमध्ये सोपं कसं लिहावं. तर त्यांचं एक अप्रतिम त्यांची एक कादंबरी आहे छोटीशी. उदाहरण द्यायचं झालं तर दिबा मोकाशींचे पालखी, नंतर लांबण दिवा, हे वाचलंच पाहिजे. म्हणजे दिबा मोकाशी नाव आता नवीन पिढीतल्या लोकांना माहिती नसेल. दिवस असे होते, म्हणजे मी विदा घाटेंचं हे आत्मचरित्र आहे. म्हणजे आत्मचरित्र तर मी सांगतो की प्रत्येकाने वाचलीच पाहिजेत, आणि जी वाचली पाहिजे त्यातली मी एक 2-3 आत्मचरित्र सांगतो की विठ्ठलराव घाटेंचं दिवस असे होते. नंतर चिमणाजी पाटील म्हणून होते, त्यांच्या माझ्या आठवणी. चिमणाजी पाटील म्हणजे तुम्हाला आत्ताचा लगेचचा रेफरन्स असा आहे की YSP थोरात जे नाबार्डचे चेअरमन होते, आणि उषा थोरात म्हणजे त्यांच्या YSPच्या मिसेस, त्या RBIच्या डेप्युटी गव्हर्नर होत्या. हे त्यांचे आजे सासरे, म्हणजे जनरल SSP थोरात जे भारत चीन युद्धाच्या काळामध्ये आपले जनरल होते. तर त्यांचे वडील म्हणजे चिमणाजी पाटील.
तर ते ॲग्रिकल्चरला आपले त्यांना राव बहादूर पदवी दिली होती इंग्रजांनी. राव बहादूर पदवी मोठी होती. त्यांचं माझ्या आठवणी हे आत्मचरित्र, अप्रतिम आत्मचरित्र. जुनं आहे का? खूप जुनं आहे पण मिळतं ते. मौज प्रकाशनाचं आहे. विविध घाटेंचं पण मी दिवस असे होते हे पण सांगितले, ते मौज प्रकाशनाचं होतं. आणखीन मी लोकांना नावं माहिती आहेत, समजून घ्यायची असतील माणसं खरे काय आहे ती. तर आजच आंबेडकरांची जयंती आहे. तर धनंजय कीरांनी जी काही चरित्र लिहिली आहेत, तर ती चरित्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, नंतर लोकमान्य टिळक, शाहू महाराज, तर ही चरित्र जी आहेत ही या आजच्या पिढीने तर वाचलीच पाहिजे. विशेष म्हणजे कीरांचं, त्यातले सावरकर असतील, आंबेडकर असतील, तर ह्यांची चरित्र त्यांनी त्यांच्याकडनं सर्टिफाईड करून घेतलेली आहेत त्या लेखकाकडनं हयात असताना. म्हणजे असं नाही की चरित्र लोक लिहितात ना, म्हणजे ते एका अर्थी ऑथेंटिक असल्यासारखं आहे. ऑथेंटिक म्हणजे ते आत्मचरित्र आपण म्हणू शकत नाही, कारण ते चरित्र लिखाण त्यांनी केलंय, परंतु ते सर्टिफाईड म्हणजे हा केवढा मोठा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांना हे माहिती नाहीये, कीरांनी हे सगळं लेखन जे आहे ते मूळ इंग्रजीमध्ये केलेलं आहे. आणि नंतर त्यांनीच मराठी केले त्याचं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की धनंजय कीर मराठी. इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहे ना? इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. मूळ इंग्रजीमध्येच लिहिलंय त्यांनी, नंतर त्याचं मराठीमध्ये आले ते. असं आहे. आणखीन एक शरद जोशी, की मी माझ्या मते की ज्याला भारतीय शेती ज्यांना समजली त्याच्यातला एकमेव म्हणजे आहेत असे नाव, पण पहिलं नाव घ्यायचं असेल तर शरद जोशींचं, की जो त्या काळात इंडियन पोस्ट सर्व्हिसची मोठा जॉब सोडून स्वित्झर्लंडमधली नोकरी सोडून आला, इथे चाकणजवळ शेती घेतली कोरडवाहू आणि एक मोठं आंदोलन उभं केलं. तर भानू काळेंनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे अंगारवाटा. तर चरित्रांमधून आपल्याला माणसं परफेक्ट कळतात. तर ही मी जे काही अगदी अनवट नाही म्हणता येणार, पण 2-4 नावं तर अशी आहेत की ती नवीन पिढीला माहितीच असायला पाहिजे. मला आठवतं वर्ध्याला मी परवा संमेलनाला गेलो होतो, तिथं काही लोक आले होते आमच्याकडे आणि त्यातल्या एकाने सांगितलं तुम्ही ते अंगारवाटा जरूर आणा इकडे ऐकण्यासाठी लोकांना. म्हणजे खूपच चांगलं आहे, हे आमचीच गोष्ट आहे असं मला वाटतं. ज्याला कोणालाही म्हणजे मी 1 लाईन मध्ये असं सांगेल की एखाद्याने जर म्हणलं की मला भारतीय शेती समजून घ्यायची, भानू काळेंनी लिहिलेलं चरित्र वाचा, म्हणजे तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये आलं. सगळं दुसरं काही वाचायचीच गरज नाही. अशी अनेक पुस्तकं आहेत, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपण त्या मर्यादेमध्येच राहू. नाही, खूप छान. म्हणजे प्रत्येक प्रश्न हे जणू एक वेगळं प्रकरण होतं. अशा पद्धतीने एका कादंबरीत अनेक प्रकरणं आपण समाविष्ट केली होती, पण प्रत्येक पुस्तकांवरती वेगळा पॉडकास्ट होईल इतकी खरं तर माहिती त्याच्यात दडलेली आहे. पण अर्थात तू आता जसं सुतोवाच केलं तसं वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल. पण ह्याच बरोबर जाता जाता मला एकच प्रश्न तुला विचारायचा आहे, ते म्हणजे आता जे माध्यमांतर झालेलं आहे, होत आहे, आणखी वाचक नुसता वाचक राहिलेला नाही, तर तो आता श्रोता पण झालेला आहे, तो आता प्रेक्षक पण झालेला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक गोष्टी अनेक पद्धतीने त्याच्या पुढे येत आहेत. त्यामुळे वाचन संस्कृतीवरती त्याचा कसा परिणाम होईल एक, आणि दुसरं हे सगळं आपण बोललो सगळ्या गोष्टी, कुठली पुस्तकं वाचलीच पाहिजेत, गिअर कसा शिफ्ट होतो वाचनाचा, इथपासून जे अनवट लेखन आहे, वेगळे लेखक आहेत जे आपण आवर्जून आपल्या नजरेतनं गेले पाहिजेत त्यांची पुस्तकं, त्याचा आता आपण उल्लेख केला. हे सगळं करत असताना एक अभ्यासक म्हणून तुझं काय निरीक्षण आहे? मराठी वाचक आता आणखी प्रगल्भ झालाय किंवा नवीन तंत्रज्ञानामुळे त्याच्या वाचनाच्या सवयीत काही फरक पडतो आहे, किंवा तो फक्त वाचक न राहता आता श्रोता प्रेक्षक देखील बनलेला आहे, आणि या सगळ्याचा ग्रंथव्यवहारावर काय परिणाम होईल तुला काय वाटतं? थोडक्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे दीर्घ स्वरूपामध्ये देता येईल, पण मी म्हणजे शॉर्टमध्ये थोडंसं सांगतो असं की टेक्नॉलॉजीचा फायदा जो असं झालेला आहे ना की त्याच्यामुळे वाचन संस्कृती वाढलेलीच आहे. असं नाही, लोक सांगतात की वाचन संस्कृती लयाला गेली वगैरे. आता हे 150 वर्षापूर्वी पण एक पुस्तक मी वाचलं नरफाटकांचं, 100-125 वर्षापूर्वी त्यांनी लिहिलंय. तर त्याच्यामध्ये असं होतं की हल्लीची पिढी वाचतच नाहीत, गणेशोत्सवामध्ये धांगडधिंगा घालते. हे 150 वर्षापूर्वी तेच मत होतं आणि आजही तेच मत आहे. वाचनाचे लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. म्हणजे आता तू जर ह्या सगळ्या वेब सिरीज जर बघितल्या तर वेब सिरीजचा कंटेंट कुठून येतो? पुस्तकांनाच येतो, त्या सगळ्या ह्याच्यातनं. आणि
त्याच्यासाठी नवीन पिढी जी आहे म्हणजे व्यवसायासाठी का म्हणा की नाही त्यासाठी वाचायला लागलेली ही खूप मोठी गोष्ट आहे. अलीकडचे सगळे चित्रपट जर बघितले आपण तर ते कुठल्या तरी कथा कादंबऱ्यांवरतीच बेतलेले आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर करून जसं तुम्ही आता पॉडकास्ट करता किंवा स्टोरी सारखं माध्यम आहेत तर ह्याच्यातनं तुम्हाला नवीन वाचक तयार करता येतील. परंतु आपण फक्त वाचक म्हणजे नवीन मुलं असं न धरता त्यांचे पालक सुद्धा आता त्याच्यात गृहीत धरायला पाहिजेत आणि जॉईंटली एफर्ट पाहिजेत. म्हणजे तुमचे लेखक प्रकाशक हे तंत्रज्ञानामध्ये काम करणारी माणसं एकट्याने असं करून ते चालणार नाही. ते दिवस संपले आता. म्हणजे फक्त प्रकाशकांनीच वाचन संस्कृती किंवा लेखकांनीच असं नाही आहेत. त्यामुळे आता तुम्ही लेखकांना त्याच्यात समाविष्ट करा, प्रकाशकांना करा, नवीन तंत्रज्ञानवाल्या लोकांना समाविष्ट करा, सेलिब्रिटीजना करा. स्टोरीटेलच्या माध्यमातून आपला तोच प्रयत्न असतो की आता इथे आम्ही असं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सोप्या शब्दात तर इथे हजारो पुस्तकांची लायब्ररी तुम्ही तुमच्या खिशात घेऊन फिरा असं आपण थोडक्यात सांगतो. खूपच छान आहे. आणि त्यामुळेच मग प्रवास असेल किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्ही पुस्तकांशी कनेक्ट असला पाहिजे हा त्याच्या मागचा एक वेगळा उद्देश आहे. फारच छान. म्हणून आता हे सगळं चालू होतं आणि ह्याच सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या म्हणून श्रोते हो स्टोरीटेल कट्टा आपला दर आठवड्याला बहरतो. आणि आज सुनील चव्हाण यांनी खूप छान शब्दात आपल्याला खूप मोठ्या विषयाची उलगड करून दाखवलेली आहे. ती खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल. सुनील वेळात वेळ काढून माझ्या प्रेमाखातर तू आज इथे आलास त्याबद्दल तुझं खूप खूप आभार. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपण कधीतरी भेटूया आणि राहिलेल्या काही गोष्टी किंवा नवीन काही गोष्टी त्याच्यात आणखी काही भर घालून आपण श्रोत्यांपुढे आणूया. धन्यवाद.